नमस्कार मैत्रिणींनो, आपण मेकअपच्या आधी आपल्याला काय करायला हवंय, काय महत्त्वाचं आहे आणि ते केल्यानंतर आपला मेकअप कसा होणार आहे हे जाणून घेणार आहोत. तर आज आपण करणार आहोत सीटीएमच्या काही गोष्टी, सीटीएम बद्दल आपण जाणून घेणार आहोत आज. तर सीटीएम म्हणजे काय, तर क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे कधी केलं जातं, तर प्रत्येक दिवशी आपल्याला हे रुटीन करणं गरजेचं असतं. पण आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा खास गरजेचं असतं, कारण आपल्याला मेकअपच्या आधी आपली स्किन जी आहे ती प्रेप करून घ्यायला लागते, म्हणजे प्रिपेअर करून घ्यायला लागते आधी. तर त्यासाठी आपल्याला काय करायला हवं आणि कोणत्या स्किननुसार कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं किंवा कोणतं स्किन लोशन वापरायचं, कोणतं सिरम वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. व्हिडिओ कोणताही बघताना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण त्यामागचं एक कारण असतं. हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही, अर्धवट कधी कधी बघता आणि मग तुम्ही अर्धवट त्या गोष्टी फॉलो करता. तर हे व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं असतं. सीटीएम मध्ये क्लेन्झिंग करायचं असतं, डबल क्लेन्झिंग करायचं असतं, टोनिंग करायचं असतं आणि मग मॉइश्चरायझिंग करायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही आपला मेकअप करायचा असतो. तर त्यासाठी आधी आपण स्किन आपली कोणत्या टाईपची आहे ते जाणून घेणं आपल्याला गरजेचं असतं. आपली ऑइली स्किन आहे का, ड्राय स्किन आहे का, कॉम्बिनेशन स्किन आहे, हे सगळं आपल्याला खूप महत्त्वाचं असतं मेकअपच्या आधी. त्याशिवाय आपल्याला ग्लास स्किन मेकअप कधीच मिळत नाही आणि ग्लास फिनिश कधीच मिळत नाही. तर हे आपण आज जाणून घेऊयात आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्लेन्झिंगच्या, मॉइश्चरायझिंगच्या आणि टोनिंगच्या म्हणजे सीटीएमच्या स्टेप जाणून घेणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.